हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर बघा आज मी इथं ब्लाऊजची कटिंग घेऊन आली आहे. 32 साईजची जी कटोरी ब्लाऊज आहे त्याची मी आज इथं पेपर कटिंग सांगणार आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा या ब्लाऊजची जे माप आहे ते उंची 12.5 इंच, छाती 32 इंच, कमर 27.5 आहे पण आपण इथं 28 घेणार आहोत. पुढचा गळा 5.5, मागचा गळा 6, बाही आहे 7 इंचाची, दंडगेर 4.25, शोल्डर 2.5 आणि मुंडा आहे 13 इंचाचा. तर बघा कटोरीच्या ब्लाऊजमध्ये 1 इंचाने उंची वाढवायची असते, त्यामुळे 12.5 + 1 ते 13.5 इंच. छाती आहे 32, तर त्याचा चौथा भाग घेतला 8 आणि त्यात 2 इंच मिसळले तर ते झाले 10 इंच. कमर होती आपली 27.5 पण आपण इथं 28 घेतली होती, त्यामुळे 28चा चौथा भाग 7 इंच प्लस 2 केले त्याच्यानंतर ते आलं 9 इंच. पुढचा गळा 5.5 होता, त्यात आपण अर्धा इंच ॲड केला, ते झालं 6 आणि मागचा गळा होता 6, तर त्यात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा, त्यामुळे झालं 6.5. तर बघा इथं बाही 7 इंचाची होती, आपल्याला इथं अस्तरचा ब्लाऊज स्टिच करायचा, त्यामुळे इथं 1 इंच वाढवलं आणि जे बाकीचं दंडघेर, शोल्डर आणि मुंडा आहे तो आपल्या फिटिंगचा आहे आणि कटोरी आता आपली 5 इंचाची राहणार आहे. तर बघा इथं मी एक डबल फोल्डचा आपलं जे न्यूजपेपर असतो ते घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावरती माप टाकून घ्यायची. तर सगळ्यात पहिलं आपल्याला उंची टाकायची. तर उंची आपली इथं 13.5 इंच होती. तर बघा इथं मी वरतून खाली इथं 13.5 इंच उंची टाकून घेते. तुम्हाला जर वाटत असेल की मी ब्लाऊजचे सुद्धा कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकावेत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याचे सुद्धा कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ नक्की शेअर करेल. तर हे बघा आज आपण फक्त पेपर पॅटर्न बघणार आहोत. त्यानंतर मी तुमच्या कमेंटवर याचा मी फुल डिटेलमध्ये अस्तर कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ घेऊन येईल. तर बघा इथं आपण उंची इथं ॲड केली, आपण उंची टाकून घेतली. त्यानंतर आपण याची स्ट्रेट लाईन आखून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण आपलं जे शोल्डर आणि मुंडा आहे त्याची मार्किंग करून घ्यायची. तर त्यासाठी वरती आपल्याला सगळ्यात आधी 2.5 इंच गळा रुंदी आणि 3 इंचाचा शोल्डर हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आपले जे शोल्डर आहे तयार ते 2.5 इंचचं राहणार आहे, त्यामुळे त्यात आपण अर्धा इंच ॲड केलं. त्यानंतर ते आलं 3 इंच आणि मुंडा पण आपल्याला इथं 5.5 इंचाचा घ्यायचा आहे. आणि हा मुंडा 5.5 इंचाचा घेतल्यानंतर आपल्याला जे आपलं छातीचं माप आहे ते टाकायचं आहे. तर इथं तर बघा इथं मी छातीचं माप टाकून घेते. तर छातीचं माप आहे 10 इंच आणि जे आहे इथं आपण वरतून खाली 5.5 इंचावरती सुद्धा मार्किंग करून घेणार आहोत आणि ती आणि जी मुंड्याची लाईन आहे ती आपण इथं जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर खालनं आपल्याला जे कमरचं साईड जे आपलं कमरचं माप आहे ते टाकायचं. तिथं कमरची जी साईज होती ती इथं 9 इंच होती, तिथे 9 इंच आणि आपलं जे छातीचं ते आपण मार्क केलं तिथं आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि ही आपली जी आहे ती बेसिक स्टेप असते, ते आपल्याला प्रत्येक ह्याच्यात करून घ्यावंच लागतं. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये शोल्डर आपलं जी पट्टी आहे, क्रॉस पट्टी म्हणतो आपण किंवा मग ब्रेशर पट्टी म्हणतो, ती आपल्याला त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर ती आहे इथं मी एका साईडला 3 इंच आणि दुसरीकडून 2 इंचावरती याला मार्किंग करून घेते. तर यासाठी मी बघा काय करते, पट्टीने आधी सगळ्यात आधी जे 2 इंचावरती जे आपलं मार्क आहे तिथं मी व्यवस्थितपणे स्ट्रेट लाईन करून घेते. त्यानंतर जे आपलं 3 इंचाचं मार्किंग आहे तिथून खाली हळूहळू स्लोपमध्ये एकदमच डिरेक्टली त्याला जे आहे शेप न देता हळूहळू आपण त्याला स्लोप देत देत इथं मी 2 इंचाची जी आपली मार्किंग होती तिथं मी ॲडजस्ट त्याला अटॅच करून घेते. त्यानंतर आपल्याला आपला पुढचा गळा आहे त्याची मार्किंग करून घ्यायची. तर पुढचा गळा 5.5 इंच होता, त्यात अर्धा इंच आपण ॲड केला, त्यानंतर तो झाला 6.5 आणि इकडून पण 2.5 इंच ह्याचा पॉईंट करून घेतला. त्यानंतर आपण याला बॉक्स तयार करून घेणार आहोत. आणि हा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला तिथून पुढे 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. मी इथं साधा गोल गळा घेणार आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पंचकोनी किंवा मग व्ही गळा सुद्धा इथं करू शकता. बघा मी इथं गोल गळा घेतलाय. त्यानंतर आपल्याला इथं जे आपली कटोरी आहे ती 5 इंचाची तिथं मार्किंग करायची.
तर बघा मी इथं 5 इंचाच्या कटोरीची मार्किंग करून घेतली. त्यानंतर आपल्याला मार्किंग करायची पुढच्या आणि मागच्या मुंड्याची. तर बघा इथं सगळ्यात आधी मी जी 5.5 इंचाच्या मुंडाची जी मार्किंग केली होती त्याच्या अलीकडे 2 लाईन मी इतकी मार्किंग करणार आहे आणि ती आणि वरची जी 5.5 इंचाचा पॉईंट आहे तो मी त्याला अटॅच करून घेणार आहे क्रॉसमध्ये. त्यानंतर मागचा आणि पुढचा आपल्याला जे पॉईंट भेटले त्याच्यात आपण 1.2 1.2 मध्ये मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर जे आपलं छातीचं माप आहे तिथून पण मी 0.2 इंच इतकं डाऊन करणार आहे. तिथं पण मी मार्क करून घेते आणि आता आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी जी आपण मुंड्याची स्ट्रेट लाईन आखली होती तिथं आपल्याला जे आहे ते त्याचा हाफ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा हे आपले 5.5 इंचाचं होतं तर इथं मी 2.5 आणि त्याच्या पुढे 2 लाईन इतकं म्हणजे 2.25 इंचाला इथं मार्क करून घेतलं आणि त्या मार्किंगनुसार मी जो मागचा मुंडा आहे तो किंचितचा वर घेतला आणि जो पुढचा मुंडा आहे तो मी त्या मार्किंगच्या बरोबर खाली तेवढाच ठेवलेला आहे. तर बघा अशा प्रकारे केल्यावर आपला मुंडा सुद्धा व्यवस्थित बसतो आणि ही माझी पद्धत आहे. कुणी कुणी 1.5 आणि 1 इंचाची सुद्धा मार्किंग करतात, ती सुद्धा बरोबर आहे. पण ही सध्या मी माझ्या पद्धतीने करत असते आणि ही सुद्धा खूप छान पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो कस्टमरला बसतो. तर त्यानंतर जी पुढची मार्किंग केली होती तिथून आपल्याला 0.9 म्हणजे 1 इंचाला 1 लाईन कमी इतकं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपला आतला मुंडा आहे त्याच्या बाहेर आपला जो पुढचा मुंडा आहे तिथून आपल्याला 2, 2.25 आणि 2.5ची मार्किंग करून घ्यायची आणि जी आपण 0.9ची मार्किंग केली तिथून आपल्याला खाली कटोरीच्या मार्किंगला जॉईन करून घ्यायचे आणि हे जॉईन करताना आपला जो पॉईंट आहे तो 2, 2.25 किंवा 2.5च्या लाईनमधून जाणार आहे. तर माझा इथं 2.5च्या लाईनमधून गेला आहे. तर जी साईजवर असतं, साईज कमी जास्त असल्यावर ते पॉईंट बदलत राहतात. तर इथं बघा ही अशी आपली कटोरीची मार्किंग करून झाली. त्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची. तर सगळ्यात आधी मी जी खालून जी आपली क्रॉसपट्टी आहे तिथून आपल्याला जे बाहेरचा मुंडा आहे जो मागचा मुंडा तिथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आतला मुंडा इथे कट करायचा नाहीये कारण की ही जो बाहेरचा मुंडा आहे ते आपल्याला मागचा पार्ट वेगळा केल्यानंतरच आपल्याला पुढचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा मी अशा पद्धतीने कट करून घेतलं. त्यानंतर आपल्याला जे आपण जे 2 आपले पीस तर मिळणार आहे त्यासाठी नंतर जे मागचा पीस आहे तो आपल्या इथं वेगळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे फ्रंट आहे आपलं ते फ्रंटमध्ये आपल्याला क्रॉसपट्टी, कटोरी, पुढचा गळा आणि मुंडा व्यवस्थितपणे इथं कटिंग करून घ्यायचं आहे. मी याच्या आधी कधीच जे ब्लाऊजची आपली कटिंग आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला नाहीये. जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटत असेल तर मला कमेंट करा. इथून पुढे पण मी तुम्हाला जे ब्लाऊज कटिंग आहे तर त्याचे व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडत असेल किंवा मग इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून नक्की ठेवा. तर बघा इथं अशा पद्धतीने मी कटिंग करून घेते आणि त्यानंतर आपलं जे कटोरी आणि जे फ्रंट पार्ट वगैरे रेडी झाले ते आपल्याला बाजूला ठेवायचे. कटोरी घ्यायची. आता आपल्याला याच्यात कटोरी वाढवायची आहे. तर कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला ही जी कटोरी आहे ती स्ट्रेट लाईनमध्ये मी इथं कट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला जो आपला पेपर आहे न्यूजपेपर तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ही आपली कटोरी आहे ती व्यवस्थित जशी तशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा इथं मी कटोरीसाठी एक पेपर घेतला त्याच्यावरती मी इथं कटोरीची मार्किंग करून घेते आणि ही कटोरीची मार्किंग आपली झाल्यानंतर आपली जी कटोरी जुनी कटोरी म्हणजे जी मेन कटोरी आहे ती आपल्याला लगेच टाकून द्यायची आहे. कारण की जर आपण दोन्ही कटोऱ्या ठेवल्या तर कधी कधी काय होतं आपण नवीन नवीन शिकतो त्यावेळेस जी आपली जुनी कटोरी आहे त्याच्यावरच ठेवून आपण तीच मार्किंग करतो तीच कट करतो. माझ्यासोबतही असं भरपूर वेळा झालेलं आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत हे शेअर केलंय. तर बघा इथं मी कटोरीची मार्किंग करून घेतली आणि आता आपल्याला ही कटोरी 1-1 इंचानी वाढवायची. तर बघा दोन्ही साईडला 1-1 इंच मी मार्क करून घेते. त्यानंतर आपल्या जी कटोरी आहे त्याचा मिडल काढून घ्यायचा आहे. मिडल इथं 2.5 इंचाचा. त्यानंतर तिथून खाली पण आपल्याला 1 इंचाचीच मार्किंग करायची. जेवढी आपण कटोरी साईडनं वाढवतो तेवढीच आपल्याला खालून सुद्धा वाढवावी लागते आणि वरती आपल्याला 0.2 लाईन तेवढी आपल्याला वरती वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे पॉइंट आहेत ते एकमेकांना जॉईन करायचे आहेत. आणि हा माझा ब्लाऊज कटिंगचा स्टिचिंग मधला हा फर्स्ट व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मी असे अजून व्हिडिओ बनवू का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा. तर बघा अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेते आणि जे आपण वरती 0.2 इतकं वाढवलं होतं तिथून आपल्याला कटोरीचा शेप देत देत खाली आपल्याला जे पॉईंट आहे 1 इंचाचा तिथं आपण हे शेप आहे तो आपला इथं ते पॉईंट
जॉईन करणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपली इथं कटोरी वाढवून झाली, ती आपण कट करून घेऊया. आणि माझ्याकडून जो आपला बाही कटिंगचा व्हिडिओ आहे तो माझ्याकडून राहिला, कारण की मी कट करताना रेकॉर्डिंगचं बटनच चालू केलं नाही, त्यामुळे आपल्या जी बाही कटिंग आहे त्या मापाचं त्याचे व्हिडिओज शूट झाला नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती जी बाही कटिंग आहे ती नक्की दाखवेल. आणि आत्ता फक्त मी सगळं जे फ्रंट आणि बॅक आहे ते मी इथं रेडी करून घेतले. आणि जर याचा अस्तरचा व्हिडिओ आणि ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तेही व्हिडिओ घेऊन येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते सुद्धा नक्की सांगा. आणि चला भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा काय काय माझं राहून गेलं ते सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल.